जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज छान अशी वाळाची आमटीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी वाळ घेतलेले आहेत, शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि सोयाबीन घेतलेलं आहे मी, आणि शेंगा आणि सुरण घेतलेलं आहे. आणि आपल्याला लागणार आहे वाटण. तर वाटणसाठी मी टोमॅटो, खोबरं, कांदा, लसूण, आलं हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे आणि त्याचं छान असं आपल्याला असं जाडसर असं वाटण करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही असं वाटण करू शकता. त्याने आपली जी ग्रेव्ही आहे, ती वाळ्याची आमटी आहे, ती खूप अशी छान अशी लागणार आहे टेस्टसाठी. तर चला, तर आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर एका कढईमध्ये मी 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल छान मस्त असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण छान असं आपल्याला तेलामध्ये असं मस्त असं परतून घ्यायचं आहे. मस्त असं तेल सुटेपर्यंत असं व्यवस्थित असं परतत राहायचं आहे आपल्याला वाटण. वाळ्याच्या शेंगा तर आपण नेहमी खातोच, पण वाळ्याची आमटी देखील कधी ट्राय करून पहा. खूप छान लागते खायला. खूप म्हणजे खूपच छान लागते. तर छान असं आपल्या वाटणला तेल सुटलेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया आपण, आणि छान अशी आपल्याला याच्यामध्ये राई जिरीची फोडणी द्यायची आहे. इथे मी 2 चम्मच लाल मसाला वापरलेला आहे आणि 1 चम्मच आपल्याला इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, 1 चम्मच हळद टाकून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच असं आपल्याला धणे पावडर टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण मस्त असं छान असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण जे वाल घेतलेले आहेत ते टाकूया. सुरणऐवजी तुम्ही बटाटा देखील टाकू शकता आपल्या रश्श्यामध्ये. आणि शेंगा टाकून घेतलेल्या आहेत. तर छान असं मिक्स करून घेऊया आपण हे सगळं. ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मस्त असं गरमागरम भातासोबत देखील खूप छान लागते खायला. रश्श्यामध्ये सुरणची टेस्ट खूप अशी छान लागते खायला, त्यामुळे मी टाकून घेतलेलं आहे. आणि थोड्या वेळासाठी फक्त आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण आपली भाजी मिक्स करून घेऊया. छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला आत्ता याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल, ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढे तुम्ही पाणी टाकू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मी या भाजीमध्ये सोयाबीन देखील टाकून घेणार आहे. सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत मी. माझ्या मुलांना सोयाबीन खूप आवडतात, त्यामुळे मी कोणत्याही भाजीमध्ये सोयाबीन नेहमी टाकून घेते. आणि खूप सारे प्रोटीन्स देखील आपल्याला सोयाबीनमध्ये मिळतात. तर चला, तर थोड्या वेळासाठी आपल्याला पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि आपल्या रश्श्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे. आणि आपल्या वाळाच्या आमटीला कलर देखील खूप असा छान असा सुंदर असा आलेला आहे. आणि आपल्या शेंगा, सुरण
आणि वाल छान असे शिजून गेलेले आहे त्या ग्रेव्हीमध्ये. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.